दिवे आगर येथील प्रसिद्ध श्री रूपनारायण आणि श्री सुंदरनारायण मंदिर परिसरात प्री वेडिंग फोटोशूटवरून वाद निर्माण झाला असून मंदिर ट्रस्टनं संबंधित पर्यटकांवर नियमभंग आणि बदनामी केल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे। दुसरीकडे संबंधितांनी सोशल मीडियावर पोस्ट करत व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। मिळालेल्या माहितीनुसार 31 मार्च 2026 रोजी काही पर्यटक प्री वेडिंग शूटसाठी सकाळी लवकर मंदिर परिसरात दाखल झाले। ट्रस्टच्या माहितीनुसार सकाळी 8 वाजण्यापूर्वी शूटिंग करण्यास मनाई असून पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे। तसेच मंदिर परिसराच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी ठराविक शुल्क आकारले जाते। मात्र संबंधितांनी हे नियम न पाळता 6:47 मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून आत प्रवेश केल्याचा दावा ट्रस्टनं केलाय। याबाबत सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असल्याचंही सांगण्यात आलंय। विनापरवानगी शूटिंग सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर ट्रस्टच्या प्रतिनिधींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला। मात्र संबंधितांनी चूक मान्य करण्याऐवजी उलट वाद घालत पैसे देण्याची भाषा केल्याचा आरोप ट्रस्टनं केलाय। ट्रस्टच्या म्हणण्यानुसार या घटनेतील संभाषणाचा काही भाग व्हिडिओ स्वरूपात सोशल मीडियावर प्रसारित करून मंदिर आणि गावाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। या प्रकरणी संबंधितांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच अधिकृत तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टकडून देण्यात आली आहे। दरम्यान प्री वेडिंग शूटसाठी आलेल्या पर्यटकांसोबत असलेल्या रोहित राठोड या फोटोग्राफरनं इंस्टाग्रामवर पोस्ट करत मंदिरात कोणतीही स्पष्ट व्यवस्था नसल्याची तक्रार केली आहे। सकाळी परवानगी नाकारली जात असल्याचं सांगितलं जात असताना तेथे कर्मचारी किंवा मार्गदर्शन करणारी यंत्रणा नसल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच प्री वेडिंग शूटसाठी अनौपचारिक पद्धतीने पैसे घेतले जात असल्याचा दावा करत व्यवस्थापनात पारदर्शकतेचा अभाव असल्याचं नमूद करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रणव आनंद हावरे यांनी स्पष्ट केले की मंदिराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कडक नियम लागू करण्यात आलेत। पूर्वी दिवे आगर येथे घडलेल्या चोरी आणि गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय। पर्यटकांचे आम्ही नेहमी स्वागत करतो, मात्र नियमांचं पालन करणं अनिवार्य आहे। चुकीची माहिती पसरवून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय। या घटनेमुळे पर्यटन स्थळांवरील नियम, पारदर्शकता आणि पर्यटकांचं वर्तन या मुद्द्यांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। सोशल मीडियावर अर्धवट माहिती प्रसारित झाल्यानं गैरसमज निर्माण होत असल्याचंही या निमित्तानं समोर आलंय।